आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरात सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतंय। वसमत बाजार समिती अंतर्गत कुरुंदा येथील उपबाजारपेठेमध्ये हळदीला प्रति क्विंटल किमान 6,800 ते कमाल 19,000 रुपये तर सरासरी 11,532 रुपये दर मिळतोय। येणाऱ्या काळात भारतात वाढत जाणाऱ्या इथेनॉलचं उत्पादन भविष्यामध्ये साखर निर्यातीला मर्यादा आणण्याची शक्यता आहे। बीएमआय या संशोधक संस्थेनं एशिया बायोफ्युअल आउटलुक या अहवालामध्ये हा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या हंगामात साखरेची चणचण निर्माण होण्याची शक्यता असल्यानं जागतिक बाजारात भारतीय साखरेचा दबदबा घटण्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवलाय। आजपासून पावसाचा जोर वाढणार असून 22 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पालघर जिल्ह्यामध्ये 19 आणि 20 जुलै दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। पुढील 4 दिवस मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। तसंच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे आणि त्यामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ 35% पाऊस पडलेला आहे। गेल्या वर्षीच्या जुलैच्या 15 50% अधिक पाऊस झाला होता आणि पावसाचं प्रमाण शहर आणि उपनगरात देखील कमी असून धरण क्षेत्रामध्ये तुरळक पाऊस पडत असल्यानं पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात मिळून केवळ 32.52% पाणी जमा झाले। मान्सून सक्रिय होऊन महिना उलटला तरी अद्याप धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झालेला नाहीये। सध्या राज्यातील धरणामध्ये 31% पाणीसाठा शिल्लक आहे आणि पाण्यापासून वीज पुरवठ्यापर्यंतची भिस्त असलेल्या कोयना धरणात देखील अवघा 19.10% पाणीसाठा शिल्लक आहे। जळगावातील पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकाची लागवड केली आहे। पावसानंतर उगवलेल्या कपाशीला दिलेल्या रासायनिक खतामुळे कपाशीचं पीक करपायला लागल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। खत दिल्यानंतर कपाशीचं पीक करपायला लागल्यानं शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि तहसीलदारांकडे तक्रार केली आहे। लातूरमध्ये पावसानं दडी मारली असून पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कमी पाऊस पडला असून ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्यांना पिकं वाचवण्यासाठी कृत्रिम पाण्याची सोय करावी लागते। अनेक शेतकरी तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी देऊन पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत। मुळशीतील कासारसाई परिसरात मुसळधार पावसानं शेतीला तारलं असलं तरी काही ठिकाणी पावसाच्या पाण्यानं पिकं वाहून गेली आहेत आणि त्यामुळे शेतीसाठी पाऊस महत्त्वाचा असला तरी जास्त प्रमाणात पडला तर त्याचा परिणाम पाणी साचून पिकांची नासाडी होते आणि मुळशी पट्ट्यामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते। मावळात मोठ्या प्रमाणावर भात लागवडीची लगबग सुरू असून शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल वाढल्याचं पाहायला मिळतंय। मावळमध्ये बऱ्याच ठिकाणी बैलाचा वापर कमी होत असून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं भात लागवड करण्यासाठी चिखळणी केल्यास भात पिकांना चांगलं उत्पादन मिळतं असा अंदाज आहे आणि मावळमध्ये 60% शेतकरी या यंत्राचा वापर करतायत। जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात जिल्हा परिषदेच्या शाळेभोवती तळ साचलंय। इथल्या नवीन रस्त्याचं काम शाळेपर्यंत झालं नसल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांना पावसाळ्याच्या दिवसात तारेवरची कसरत करावी लागते। परिणामी पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। अमळनेर तालुक्यातील वासरे येथील शेतकऱ्याची कन्या माधुरी पाटील हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पीएसआय पदी निवड झालेली आहे। माधुरीची पीएसआय पदी निवड झाल्यानं वासरे गावात वाजत गाजत मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला। आषाढी अमावस्या असल्यानं शेत शिवारात जादूटोणा करत गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा चाळीसगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। नागद रोडवरील एका शेतात पडीत घरात हा अघोरी प्रकार उघडकीस आलाय। जादूटोणा करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साहित्य जप्त करण्यात आलंय। साताऱ्यातील एकीव धबधब्याच्या कड्यावरून पडलेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह सापडलेले आहेत। अक्षय अंबवले आणि गणेश फडतरे अशी या मृत तरुणांची नावं आहेत। बसप्पाची वाडी आणि करंजे येथील हे 2 युवक असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या सिडकोमध्ये सध्या गाड्या फोडणं दहशत माजवणं असे काही प्रकार सुरू आहेत आणि काल संध्याकाळी एका तरुणावर 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं तलवारीनं हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नाशिकच्या विल्होळी येथे बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्यानं परिसरातील ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत। या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त केला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय।
बुलढाणा येथील मिर्झानगरमधील एका घरात तब्बल 10 फूट लांब अजगरानं ठाण मांडल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकाराची माहिती मिळताच सर्पमित्रानं या अजगराला पकडलं आणि त्याला सुखरूप जंगलामध्ये सोडून दिलं। आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी आटपून संत गजानन महाराज यांची पालखी स्वगृह शेगावकडे परतते आणि या पालखीनं विदर्भात प्रवेश केला असून विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या सिंदखेड राजा नगरीमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या 15% कोट्यातील प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर झालंय। पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 20 ते 25 जुलै या कालावधीमध्ये नोंदणी करता येणार आहे, तर पहिल्या फेरीची निवड यादी 29 जुलैला जाहीर करण्यात येईल। मुंबईमध्ये 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या तिसऱ्या आणि अंतिम फेरीमध्ये पात्र ठरलेल्या 57,000 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेले आहेत। त्यापैकी केवळ 20,634 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्यानं हजारो जागा रिक्त राहिलेल्या आहेत। या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण संचालनालयानं प्रवेशासाठी विशेष वेळापत्रक जाहीर केलंय। मुंबईकरांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमानं 900 इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यापैकी 200 बसगाड्यांचा पुरवठा स्विच मोबॅलिटी कंपनीकडून होणार आहे। स्विच मोबॅलिटीकडून 12 बसगाड्यांचा पुरवठा झालेला आहे, मात्र एकही बसचा पुरवठा झालेला नसल्यामुळे कंपनीला काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। राज्यात खासगी लक्झरी बसेस नियम धाब्यावर बसवून चालवल्या जात आहेत आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। त्या पार्श्वभूमीवर खासगी बसची झाडाझडती घेतली असून 4,000 गाड्यांनी उल्लंघन केल्यानं त्यांच्याकडून 1 कोटींचा दंड वसूल केलाय। मुंबईमध्ये पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांवर तारेवरची कसरत करावी लागते आणि खड्डे जलद गतीनं भरता यावेत म्हणून पालिकेच्या रस्ते विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। खड्डे भरण्यासाठी पहिल्यांदाच रिएक्टिव्ह अस्फाल्ट या तंत्रज्ञानाचा पालिका वापर करणार आहे। मुंबईतील 10 स्थानकांचा कायापालट होणार आहे। अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वेनं मुंबई विभागातील 15 स्थानकांचा मेकओव्हर करण्यात येणार असून त्यामध्ये भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार आणि विक्रोळी अशा 11 स्थानकांचा समावेश आहे। स्थानकाच्या दर्शनी भागाची आकर्षक सजावट, स्थानकाबाहेर पार्किंग व्यवस्था करणं, पादचारी पूल उभारणं, बसण्यासाठी विशेष व्यवस्था अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। पुणे जिल्ह्यातील पवन मावळ परिसरात जोरदार पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आलाय। विशेष म्हणजे कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार चतुर्सूत्रीचा वापर करत विशिष्ट पद्धतीने भात लावणी केली जाते। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। दरम्यान पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नांदेड जिल्ह्यात 60% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, मात्र अजूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस झालाय। अडाण प्रकल्पातून विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीला पूर आला। एक जण पुरामध्ये वाहून गेला, मात्र 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तरुणाला वाचवण्यात यश आलं। उल्हासनगरमध्ये एका मॅनहोलमुळे पडून दुचाकीचा अपघात झाला। उघड्या मॅनहोलजवळ पावसाचं पाणी साचलं होतं आणि यावेळी दुचाकी चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला। राज्यातल्या राजकारण्यांनी लोकशाहीची थट्टा सुरू केली आहे। एकमेकाला विरोध करणारे आता एकत्र आलेले आहेत। हा सुसंस्कृत महाराष्ट्र असू शकत नाही, मात्र अशा राजकारण्यांना थोड्या दिवसात उत्तर मिळेल अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। टोमॅटोच्या किमतीनं ग्राहकांना रडवलं असलं तरी शेतकऱ्यांना मात्र अच्छे दिन आलेत। पुणे जिल्ह्यात टोमॅटो विक्रीतून शेतकऱ्याला 2 कोटी रुपयांचा फायदा झालाय। मागील काही महिन्यांपूर्वी दर नसल्यानं हवालदिल झालेला शेतकरी आता मात्र टोमॅटोच्या शेतीतून मालामाल झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे पंचक्रोशीतील मरी आईचा गोंधळ नुकताच पार पडला। 3 वर्षांनी साजरा होणाऱ्या या गोंधळासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।